विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आपण HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या पेपर 3 वाहन सेवा तंत्रज्ञान आणि चालन कौशल्य याच्याविषयी आपण माहिती घेतोय. या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 8 डिफरन्शियल या डिफरन्शियल विषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहे. या डिफरन्शियलमध्ये कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होतात, त्याची कारणं, त्यांची उपाय हे आपण ठिकाणात बघणार आहोत. परंतु हे बघण्याआधी या ठिकाणी आपण डिफरन्शियल रचना ही थोडक्यात आकृतीच्या सहाय्याने बघणार आहोत. या डाव्या बाजूला इथं तुम्हाला डिफरन्शियलचं या ठिकाणी काही क्रॉस सेक्शन दाखवलं आहे. या क्रॉस सेक्शनमध्ये आपण बघतो की इथं हा एक पिनियन गिअर तुम्हाला दिसेल. हे पिनियन गिअर जो आहे त्या पिनियन गिअरला 90 अंशामध्ये इथं हे क्रॉन व्हील जोडलेलं आहे. क्रॉन व्हीलवर एक केज बसवलेलं आहे. या केजमध्ये तुम्हाला एक क्रॉसशाफ्ट त्या ठिकाणी दिसेल. या क्रॉसशाफ्टवर 2 सन गिअर आणि 2 स्टार गिअर बसवलेले असतात. आता हे जे सन गिअर जे आहेत या सन गिअरच्या आतल्या बाजूला स्प्लाइन्स असतात. त्या स्प्लाइन्समध्ये हे रिअर ॲक्सल म्हणजे ॲक्सल शाफ्ट हे या ठिकाणी बसतात. आता दुसऱ्या आकृतीमध्ये ही तुम्हाला डिफरन्शियलची 3D आकृती या ठिकाणी दाखवली आहे. याच्या रचने जी आहे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे इथं क्रॉन व्हील कसं आहे ते दिसेल. क्रॉन व्हील जोडला जाणारा हा प्रोपेलर शाफ्टला पुढं जोडला गेलेला हा जो पिनियन गिअर जो आहे हा इथं दिसेल. या क्रॉन व्हीलवर असणारं जे केज आहे हे केज इथं स्पष्टपणे दिसतं. या केजमध्ये जे बसवलेले हे सन गिअर आणि त्यालाच 90 अंशामध्ये बसवलेले हे स्टार गिअर दिसतात. आता इथं तुम्हाला दिसेल की हे जे सन गिअर जे आहेत याच्या आतल्या बाजूला स्प्लाइन्स आहेत आणि त्या स्प्लाइन्समध्ये या त्या ठिकाणी हाफ शाफ्ट बसले असतात आणि त्याच्यावर पुढं त्या ठिकाणी चाकं बसतात. आता आपल्या डिफरन्शियलचं काम सगळ्यांना माहीत असेल की ज्यावेळेस गाडी वळणावर वळत असते त्यावेळेला तिच्या आतील चाकाला कमी अंतर पार करून जायला लागतं, तर बाहेरच्या चाकाला जास्त अंतर पार करून जायला लागतं. तर दोन्ही चाकं जी आहेत ही रस्ता हा एकाच वेळेला त्या ठिकाणी कधी वळण पार करावं यासाठी या ठिकाणी काय केलं आहे तर आतल्या चाकाला हे उदाहरणार्थ समजा हे आतलं चाक असेल तर आतल्या चाकाला कमी गती दिली जाते आणि बाहेरच्या चाकाला जास्त गती दिली जाते. याला आपण डिफरन्शियल ॲक्शन असं म्हणतो. आता डिफरन्शियल हे आपल्याला माहिती आहे गाडीच्या मागच्या बाजूला बसवलेलं असतं आणि एका ठराविक लेवलपर्यंत त्याच्यामध्ये ऑइलसुद्धा भरलेलं असतं. कारण ह्याच्यामध्ये डिफरन्शियलचे दाते जे दिलेले आहेत हे आपण पेपर फर्स्टमध्ये सुद्धा बघितलं आहे की यांच्यामध्ये घर्षण खूप जास्त आहे. कारण इथं गिअर रिडक्शन होतं. तर हा जो पिनियन गिअर जो आहे हा पिनियन गिअर जर स्वतःभोवती 5 ते 6 फेरी घेतो त्यावेळेला क्रॉन व्हीलचं त्याकडे 1 फेरा पूर्ण होणार आहे. अशा वेळी इथं निर्माण होणारे जे घर्षण आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी एका ठराविक लेवलपर्यंत ऑइलसुद्धा भरलेलं असतं. तर डिफरन्शियल आणि त्याचे विविध भाग हे आता आपण बघितले. आता डिफरन्शियलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होतात, त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे उपाय काय आहेत हे आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. डिफरन्शियलमध्ये दोष बघताना त्या ठिकाणी पहिलाच दोष आहे तो डिफरन्शियलमध्ये आवाज येतो. आता ज्या वेळेला तुम्ही गाडी चालू करता आणि इंजिनची पॉवर ही गिअरबॉक्स मार्फत मागच्या चाकांना दिली जाते त्यावेळेला डिफरन्शियल मार्फत ही मागच्या चाकांना हवा त्या ठिकाणी ती गती दिली जाते. आता हा आवाज येण्याचं कारण काय काय तर पहिलं कारण या ठिकाणी आपण बघतो तर डिफरन्शियलमध्ये ऑइल कमी असणे. मग अशा तुम्ही तुम्हाला सांगितलं की डिफरन्शियलमध्ये एका ठराविक लेवलपर्यंत आपण डुप्लिकेटिंग ऑइल भरलेलं असतं. ही ऑइलची लेवल जर कमी झाली त्या ठिकाणी घर्षण वाढणार आहे आणि हे घर्षण जर वाढलं तर त्या ठिकाणी आवाज हा निर्माण होणार आहे. म्हणून डिफरन्शियलमध्ये त्या ठिकाणी एका विशिष्ट लेवलपर्यंत त्या ठिकाणी ऑइल हे भरायचं. दुसरं जो कारण आहे ते म्हणजे योग्य ग्रेडचे ऑइल न वापरणे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिफरन्शियलमध्ये आपण 90 नंबरचं ऑइल वापरतो म्हणजे SI 90 हे ऑइल त्या ठिकाणी वापरतो. हे ऑइल जास्त हे खूप विस्कस हे जड ऑइल आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं की डिफरन्शियलमध्ये घर्षण हे कमी होतं. जर चुकून आपण कमी ग्रेडचं ऑइल त्या ठिकाणी वापरलं तर घर्षण वाढणार आहे आणि ते जे घर्षण जे आहे ते कमी होण्यासाठी
आपल्याला योग्य ग्रेडचं ऑइल त्याकडे वापरणं गरजेचं असतं. पुढे तिसरं जे कारण आहे ते म्हणजे बेरिंग झिजलेले असणे. तर डिफरन्शियलमध्ये मगाशी आपण बघितलं की त्या ठिकाणी ॲक्सेलवर त्या ठिकाणी बेरिंग बसवलेलं आहे, किंवा या ठिकाणी जिथं हा पिनियन गिअर बसवला आहे तिथं त्या ठिकाणी बेरिंग दिलेलं आहे, या जिथं ॲक्सेल बसवलं आहे त्या ठिकाणी बेरिंग दिलेलं आहे. यातलं कुठलंही बेरिंग जर त्या ठिकाणी खराब झालं असेल तर त्या ठिकाणी आवाज येणार आहे. याला उपाय जो आहे तो म्हणजे बेरिंग बदलणे हा एक कमी उपाय आहे. पुढं क्रॉन व्हील व पिनियनचे गिअर टीथ झिजलेले असतील तर, आता हे जे आहे क्रॉन व्हील आणि हा पिनियन गिअर आहे, ह्याचे दाते जर कुठे झिजले असतील तर त्या ठिकाणी आवाज निर्माण होणार आहे. तर हा जो निर्माण होणारा जो आवाज आहे हा कशामुळे झाला आहे, म्हणजे क्रॉन व्हीलमुळे झाला आहे का पिनियनमुळे झाला आहे, हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार दोन्हीपैकी काय बदलायचे ते आपण ठरवायचं. क्रॉन व्हील व पिनियन गिअर यांच्यामध्ये बॅकलॅश चुकीचं असतं. आता मित्रांनो, आपण पेपर फर्स्टमध्ये त्या ठिकाणी बॅकलॅश ॲडजस्टमेंट हा प्रकार बघितला आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय की पिनियन गिअरचे दाते आणि क्रॉन व्हीलचे दाते हे एकमेकांच्या ठिकाणी मिळतात, तर त्या दात्यांमध्ये ठराविक अंतर या ठिकाणी दिलं असतं की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची मुवमेंट किंवा त्यांचा फिरण्याचा जो वेग आहे हा सातत्याने चांगला राहावा, यासाठी या दोघांमध्ये बॅकलॅश निर्माण केलेला असतो. तर हा बॅकलॅश सेट करण्यासाठी काय केलं असतं, हे क्रॉन व्हील जे असतं हे स्थिर आहे आणि पिनियन गिअर हा आपण प्रॉपरली शाफ्टला जोडलेला आहे. आता पिनियन गिअर जो असतो हा पिनियन गिअर हा बेरिंगच्या साह्यानं डिफरन्शियल केसिंगमध्ये बसवलेला असतो. त्याच्या बेरिंगच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी काही शिम्स जोडलेले असतात. त्या शिम्सची ॲडजस्टमेंट करून हा बॅकलॅश आपल्याला ॲडजस्ट करता येतो. आता याच्यानंतर पुढचा जो दोष आहे तो म्हणजे डिफरन्शियलमध्ये टकटक अशा प्रकारचा आवाज येतो. आता हा जो आवाज आहे हा बहुतांश ज्यावेळेस गाडी वळणावर वळत असते किंवा सरळ रस्त्याने जात असते त्यावेळेला तुम्हाला हा आवाज येतो. आता याचं कारण जे आहे ते म्हणजे ॲक्सेल शाफ्टचे स्प्लाइन्स हे झिजलेले असणे. आता मागाशी आपण बघितलं की रिअल ॲक्सेल जे आहेत हे रिअल ॲक्सेलचे आपण या ठिकाणी हा जो तुम्हाला सन गिअर दिलेला आहे त्या सन गिअरच्या आतल्या बाजूला इथं स्प्लाइन्स असतात आणि त्या स्प्लाइन्समध्ये या ठिकाणी हे सन गिअर हे शाफ्ट जो आहे या स्प्लाइन्समध्ये बसलेला असतो. आता हे स्प्लाइन्स जर खराब झाले असतील तर त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेला ॲक्सेल शाफ्ट बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. दुसरं सन गिअरचे दाते झिजलेले असणे. आता या ठिकाणी हा जो सन गिअर जो तुम्हाला दिलेला आहे हा सन गिअर ह्याचे दाते जर समजा झिजले असतील तर ते स्टार गिअर आणि सन गिअर हे ज्यावेळेस मेश होतात त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला टकटक असा आवाज येण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेला ज्या सन गिअरचे दाते झिजले आहेत ते बदलणं गरजेचं असतं. ॲक्सेल बेरिंग खराब झालं असतं तर मगाशी आपण बघितलं की ॲक्सेलवर कुठं बेरिंग बसवलेलं असतं. ते ॲक्सेल बेरिंग जर खराब झालं असेल तरीसुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. ह्याच्या पुढचा जो दोष आहे तो म्हणजे वळणावर डिफरन्शियलमध्ये गुरगुरल्यासारखा आवाज येतो. आता ज्या वेळेला सन गिअर आणखीन स्टार गिअर जे आहेत याच्यामध्ये त्याकडे बॅकलॅश जर वाढला असेल. आता हे सन गिअर आणि स्टार गिअर हे एका क्रॉस स्पायडरवर त्या ठिकाणी बसवलेले असतात आणि या स्टार गिअरच्या मागच्या बाजूला इथं पितळी वॉशर एक दिलेला आहे. तो वॉशर झिजला असेल तर किंवा याच्यामध्ये जर काही कारणानं अंतर जर वाढलं असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तर या ठिकाणी हा सन गिअर आणि स्टार गिअर जो आहे त्यांच्यामध्ये बॅकलॅश हा सेट करणं गरजेचं आहे. तो बॅकलॅश सेट करण्याची एक पद्धत आहे त्याचा त्या ठिकाणी अवलंब करावा. स्टार गिअर थ्रस्ट वॉशर झिजलेले असणे. तर मग अशी तुम्हाला दाखवली स्टार गिअरच्या वरच्या बाजूला थ्रस्ट वॉशर हा दिलेला असतो. तो जो वॉशर जर झिजला असेल तर तो बदलून टाकणं गरजेचं आहे. ॲक्सेल शाफ्टचे स्प्लाइन्स झिजलेले असणे. मग अशी आपण हा
हे कारण बघितलं आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी स्प्लाइन्स खराब असतील तर ॲक्सेल शाफ्ट बदलण्याशिवाय पर्याय नाही आहे. पुढं व्हील किंवा हब लूज असं नाही. आता चाक जे आहे हे आपण काही वाहनांमध्ये ते ॲक्सेल केसिंगवर बसवले आहे, तर काही वाहनांवर त्या ठिकाणी ॲक्सेल शाफ्ट बसवलेलं आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी चाक कुठं बसवलं आहे त्या ठिकाणी चेक करा आणि त्यानुसार ते लूज असेल तर व्हील किंवा हब हे दोन्हीपैकी जे काही लूज असेल त्या ठिकाणी ते टाईट करणं गरजेचं असतं. यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे प्रोपेलर शाफ्ट फिरतो परंतु गाडी पुढे जात नाही. आता आपण मगाशी जी रचनाची बघितली, या रचनेमध्ये आपण बघितलं की हा प्रोपेलर शाफ्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही गाडी स्टार्ट करता, गाडी गिअरमध्ये टाकता, त्यावेळेला इंजिनची पॉवर ही क्लच नंतर गिअरबॉक्स आणि गिअरबॉक्स नंतर या काही प्रोपेलर शाफ्टपर्यंत येते. आता काही वेळेला कसं होतं की हा प्रोपेलर शाफ्ट फिरतोय परंतु ह्याची गती जी आहे ही पिनियन गिअरमार्फत या ठिकाणी या क्राऊन व्हीलला दिली गेली जात नाही, त्यामुळे गाडी काय पुढे जात नाही. आता याचं कारण काय असेल तर ॲक्सेल शाफ्ट जर तुटला असेल, हे या दोन्हीपैकी कुठला तरी एक ॲक्सेल शाफ्ट जर तुटला असेल तरीसुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यावेळेला ॲक्सेल शाफ्ट बदलणं गरजेचं असतं. ॲक्सेल स्प्लाइन्स खराब झाले असतील तर हे जे इथं स्प्लाइन्स असतात ते जर खराब झाले तरीसुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्याला हा ॲक्सेल शाफ्ट बदलायचा असतो. स्टार पिन तुटली असेल तर, आता मगाशी सांगितलं की याच्यामध्ये एक स्पायडर पिन या ठिकाणी दिलेली आहे. हा सन गिअर आणि स्टार गिअर यांच्यामध्ये एक क्रॉस स्पायडर या ठिकाणी दिलेला आहे. हे अशा प्रकारचं क्रॉस स्पायडर इथं जे आहे त्याची पिन जर तुटली असेल तरीसुद्धा गती पुढे जाऊ शकणार नाही, तर पिन ही बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक दोष असा आहे की हबवरील टेपर की जर तुटली असेल, तर टेपर की तुटली असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तर ती टेपर की ही बदलून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी प्रकरण क्रमांक 8 मध्ये डिफरन्शियल विषयी जे कुठल्या प्रकारचे दोष निर्माण झालेले आहेत हे दोष आपण बघितले, त्याची कारणं आणि त्यांचे उपायसुद्धा या ठिकाणी आपण बघितले. तर हे सगळं आपल्या सगळ्यांना कळलं असेल असं मी समजतो आणि या ठिकाणी थांबतो.